करमाळा मतदारसंघात यंदाही अपक्ष विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पारंपरिक विरोधक माजी आमदार नारायण पाटील यांच्याबरोबर होणार आहे। या ठिकाणी बागल गटाकडून यंदा रश्मी बागल यांच्याऐवजी त्यांचे भाऊ दिग्विजय बागल हे शिवसेनाकडून निवडणूक रिंगणात आहेत। त्यामुळे गतवेळीप्रमाणेच यंदाही तिरंगी लढत करमाळ्यात रंगणार आहे। माढा विधानसभा मतदारसंघात यंदा 9 उमेदवार आमने सामने आले आहेत। सलग 5 वेळा आमदार असलेले बबनदादा शिंदे यांनी प्रकृती अस्वस्थामुळे निवडणूक रिंगणातून माघार घेत सुपुत्र रणजित शिंदे यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरवलं आहे। त्यांच्या समोर नवा चेहरा म्हणून पंढरपूरचे उद्योगपती अभिजित पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पुढे आणले आहे। तर माढ्याच्या माजी नगराध्यक्षा मिनल साठे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केली आहे। बार्शीत यंदाही पारंपरिक विरोधकातच चुरशीची लढत होणार आहे। माजी मंत्री दिलीप सोपल यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांची मशाल हाती घेतली आहे, तर त्यांचे प्रतिस्पर्धी विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे। त्यामुळे बार्शी विधानसभेची निवडणूक यंदा दुरंगी होणार आहे। मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असून यंदा विद्यमान आमदार यशवंत माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे। या ठिकाणी संजय क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। त्यामुळे मोहोळची निवडणूक यंदा तिरंगी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांचे या तालुक्यावर कायम वर्चस्व राहिलेले आहे। मात्र यंदा राजन पाटील यांना विरोधकांची ताकद दाखवून देण्याचा चंग विरोधी पक्षातील सर्वच नेते मंडळींनी मांडला आहे। त्यामुळे मोहोळची निवडणूक यंदा चुरशीची होणार असून या ठिकाणी 3,31,458 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात यावेळी भाजपाचे सलग 4 वेळा आमदार असलेले विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून शहराचे माजी महापौर महेश कोठे यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे। भाजपाच्या बंडखोर माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनीही अपक्ष म्हणून आपली उमेदवारी दाखल केलेली त्यांचा फटका नेमका कोणाला बसणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे या आता खासदार म्हणून निवडून गेल्याने त्यांनी आपले कट्टर समर्थक काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना पक्षाकडून शहर मध्य विधानसभा मतदारसंघात उतरवले आहे। तर त्यांच्या विरोधात भाजपाने महापालिकेचे नगरसेवक देवेंद्र कोठे यांना उमेदवारी दिली आहे। या ठिकाणी एमआयएम कडून फारुख शाब्दी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून माजी आमदार नरसई आडम यांनी आव्हान उभे केले आहे। त्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत होणार आहे। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या विरोधात पारंपरिक विरोधात काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी उमेदवारी दाखल केली आहे। त्यामुळे अक्कलकोटमध्ये यंदा दुरंगी लढत होणार असली तरी रासपचे उमेदवार सुनील बंडगर ही तिसरा पर्याय म्हणून या मतदारसंघात उतरले आहेत। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख हे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं पुरस्कृत केलेले उमेदवार धर्मराज काळाती हे सध्या अपक्ष म्हणून दक्षिण विधानसभा निवडणूक लढणार आहेत। त्यामुळे दक्षिणमध्ये यंदा तिरंगी सामना रंगणार आहे। पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात काँग्रेसकडून भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अनिल सावंत यांना उभे करण्यात आले आहे। त्यामुळे पंढरपूर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी सामना रंगणार आहे। सांगोला मतदारसंघात शिवसेनेचे शहाजी पाटील यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी तगडे आव्हान निर्माण केले असेल तरी हा पारंपरिक मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा असून या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे सलग 11 वेळा विधानसभेवर निवडून गेलेले स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात रंगले आहेत। त्यामुळे हा गड पारंपरिक शेकाप राखणार की शिवसेना खेचून नेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पारंपरिक विरोधक उत्तम जानकर अशी दुरंगी लढत होणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातल्या 11 विधानसभा मतदारसंघातल्या राजकीय परिस्थितीबाबत राजकीय विश्लेषक राजेश कुलकर्णी, किरण बनसोडे आणि प्रमोद बोडके यांनी आकाशवाणीशी संवाद साधला। प्रथम ऐकूयात राजेश कुलकर्णी यांनी केलेलं विवेचन। सोलापूर शहर उत्तरमध्ये यंदा जवळपास तिरंगी सामना आहे। मात्र अटीतटीची लढाई भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यातच होईल असं दिसतंय। या ठिकाणी विजय देशमुख हे 5व्यांदा निवडणूक मैदानात आहेत, तर त्यांच्या विरोधात महाआघाडीकडून महेश कोठे माजी महापौर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि
या दोघांचा प्रचार आता वेगानं सुरू आहे. हा मूळचा गावठाण भाग आहे. शहराजवळची काही ग्रामीण भागातील गावही या मतदारसंघाला जोडलेली आहे. पूर्वी हा राज्यात सर्वात छोटा मतदारसंघ होता, पण आता बऱ्यापैकी गावं जोडली आणि मतदारांची संख्या जोडली गेलेली आहे. तर या ठिकाणी आतापर्यंत बघितलं, इव्हन परवाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला इथं लीड घेता आलेलं नाही. भारतीय जनता पार्टीनेच इथं लीड घेतलेलं आहे. मागच्या वेळेला जी निवडणूक झाली शेवटची, त्यावेळेला विजय देशमुख यांना जवळपास 70,000चं लीड आहे. यंदा भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत काही खतखत बाहेर आली निवडणुकीच्या आधी आणि शोभा बनशेट्टी माजी महापौर भारतीय जनता पार्टी यांनी आता बंडखोरी केलेली आहे. मात्र भारतीय जनता पार्टीतून फार मोठा वर्ग काही प्रत्यक्षपणे त्यांच्या पाठीशी गेलेला आहे असं चित्र दिसत नाही. त्या स्वतः लिंगायत समाजाचं नेतृत्व करणारे आहेत. मूळचे जे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे विजय देशमुख, हे सुद्धा लिंगायत समाजाचं नेतृत्व करणारे आहेत. आणि महेश कोटे जे आहेत ते पद्मशाली समाजाचं आहे. या मतदारसंघामध्ये पद्मशाली आणि लिंगायत समाज हे दोन्ही जवळजवळ समसमान असल्यासारखं संख्याबळ आहे. आणि इतरही समाज इथे भरपूर आहेत, ज्यात मारवाडी समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, वडार समाज आहे, मराठा समाज आहे किंवा इतर मागासवर्गीय समाज आहे. भरपूर समाज एकत्रित आहे. म्हणजे कॉस्मोपॉलिटिन असा हा मतदारसंघ आहे. इथे विकासाला मत मिळेल का नाही यापेक्षाही इथे ज्याचा जनसंपर्क अधिक आहे अशांना मत मिळेल अशा दृष्टीनेही पाहिलं जात आहे. असं सगळं संमिश्र राजकारण या मतदारसंघामध्ये दिसतंय. त्यामुळं काटेकी टक्कर होईल अशी स्थिती आहे. आता आपण बघूया शहर मध्यमध्ये, तर विकासापेक्षा तिथं जातीवादावरती निवडणूक आजवरती झालेली आहे आणि यंदाही तसंच चित्र हळूहळू पुढे येत आहे. MIMचे शाब्दी हे उमेदवार या मतदारसंघामधून आहेत आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीनं अत्यंत कडवे भाषण करणारे आणि ज्येष्ठ 2-3 वेळेला नगरसेवक झालेले देवेंद्र कोठे आहेत, म्हणजे उत्तरमध्ये उभारलेल्या महेश कोटेंचे पुतणे, हे या मतदारसंघामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून पुढे आले. याचबरोबर ज्येष्ठ आमदार आणि अनेक वेळा नगरसेवकही असलेले कामगार नेते म्हणून ज्यांची राज्यभर ख्याती आहे, विधानसभेत आवाज उमटवला, ते आडम मास्तरही या मतदारसंघामधून निवडून लढवत आहेत. याचबरोबर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे या मतदारसंघातून मतं आजमावत आहेत. हा मतदारसंघ तेलुगू भाषिकांचं प्राबल्य असलेला आहे, मुस्लिम समाजाचं प्राबल्य असलेला आहे. याचबरोबर मोची समाज या ठिकाणी आहे. तसं झोपडपट्टी वर्ग अधिक असलेला हा मतदारसंघ आहे. इथे अत्यंत काटेकी टक्कर अशा पद्धतीने होईल असं दिसतंय. राजकीय विश्लेषक किरण बनसोडे सोलापूर जिल्ह्यातल्या विविध मतदारसंघांबाबत बोलताना म्हणाले, माढा विधानसभा मतदारसंघाचं राजकीय चित्र जर आपण पाहिलं तर माढा मतदारसंघ हा तसा साखरपट्टा मानला जातो. उर्वरित सिंचनाचा प्रश्न आहे, त्याचबरोबर रस्त्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर शेतमालाला हमी भाव आणि ऊस दर हेही प्रश्न इथं नेहमी ऐरणीवर असतात या मतदारसंघामध्ये. या विधानसभा निवडणुकीचं एकूण जर चित्र पाहिलं तर या विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे या माढा विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पाटील हे या रण मैदानात उतरले आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार म्हणून या माढ्यातील माजी नगराध्यक्षा मिनल साठे या इथं लढत देणार आहेत. अशा पद्धतीने इथं चुरशीनं ही निवडणूक होणार असल्याचे चित्र आहे. अपक्ष आणि 2 राष्ट्रवादी यांच्यात ही तिरंगी लढत होणार असल्याचं एकूण राजकीय चित्र दिसून येतं. आणि अपक्ष जरी असले तरी या मतदारसंघामध्ये शिंदे परिवाराचा फार मोठा प्रभाव आणि प्राबल्य आहे. राष्ट्रवादीचे 2 गट यांच्यामध्ये जरी आमने-सामना रंगत झाली तरीही अपक्ष म्हणून शिंदे यांची लढत तगडी असणार आहे असं एकूण चित्र आहे. मोहोळ या मतदारसंघामध्ये
विद्यमान आमदार यशवंत माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पुन्हा संधी दिली आहे, तर महाविकास आघाडी अंतर्गत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने राजीव खरे यांना या निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. तर या ठिकाणी अपक्ष म्हणून संजय क्षीरसागर यांनी दंड थोपटले आहे. अशा पद्धतीने मोहोळ विधानसभा मतदारसंघात प्रमुख या 3 उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचं राजकीय चित्र पाहायला मिळतं. या मतदारसंघात भौगोलिक एकूण चित्र आपण पाहिलं तर उत्तर सोलापूरची 24 गावं, पंढरपूरमधील 17 गावं आणि मोहोळमधील गावे असे 3 तालुक्यांचा फोड करून हा मोहोळ अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ तयार झालेला आहे. या मतदारसंघामध्ये सिंचन, ऊसदर हा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. मूलभूत सुविधा याकडेही सतत लक्ष वेधलं जातं. अशा पद्धतीने एक राज्यातील एक चांगला महत्वाचा मोहोळ मतदारसंघ आपण ओळखला जातो. याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील आणखी 3रा जर मतदारसंघ आपण पाहिला तो म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणून ज्याची सर्वत्र ओळख आहे तो म्हणजे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ. श्री स्वामी समर्थांचं तीर्थक्षेत्र इथं आहे. सर्वत्र या तीर्थक्षेत्राचं ओळख आहे. अनेक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि अशा या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये यंदाच्या या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे पुन्हा निवडणुकीच्या रणमैदानात उतरले आहेत. इथे काँग्रेस विरोधात भाजप अशी पारंपरिक लढत नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या निवडणुकीतही तशीच लढत होत आहे. काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे यांच्या विरोधात भाजपचे सचिन कल्याण शेट्टी जे विद्यमान आमदार आहेत ते निवडणूक मैदानात उतरले आहेत. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांच्यात पारंपरिक लढत होत असली तरी यंदाची ही निवडणूक फार मोठ्या प्रमाणात चुरशीची होत असल्याचं दिसून येतं. कारण महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसने फार मोठी इथं ताकद लावली आहे आणि सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. यांनी बऱ्यापैकी इथं विकास कामं केली आहेत आणि या जर तालुक्याचा जर आपण विचार केला एकरूप उपसा सिंचन योजनेसाठी या तालुक्यामध्ये संघर्ष नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न बिकट असतो. एकीकडे तीर्थक्षेत्रामध्ये म्हणून प्रसिद्ध असताना इथं मूलभूत सुविधा म्हणाव्या तशा उपलब्ध नाहीत. त्यामुळं मूलभूत सुविधा सिंचनाचा प्रश्न याभोवती ही निवडणूक रंगणार असल्याचं एकूण चित्र आहे. त्याचबरोबर रासपचे सुनील बंडगर यांनी एक 3रा पर्याय देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं पारंपरिक काँग्रेस आणि भाजप त्याचबरोबर 3रा पर्याय म्हणून रासपचे सुनील बंडगर हेही निवडणूक मैदानात असल्यामुळं पारंपरिक बरोबरच ते तिरंगी लढत या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळणार आहे. राजकीय विश्लेषक प्रमोद बोडके यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघांबाबत केलेलं हे भाष्य. माढा लोकसभा मतदारसंघामधील सांगोला, करमाळा या 2 विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत जिल्ह्यामध्ये सध्या प्रचंड उत्सुकता लागलेली आहे. कारण लोकसभा निवडणुकीत माढ्यामध्ये जे परिवर्तन झालं त्या परिवर्तनामध्ये करमाळा आणि माळशिरस, सांगोला या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या घडामोडी घडल्या तेव्हापासून या जिल्ह्यामध्ये काय होणार या संदर्भात मोठी उत्सुकता लागली होती. सध्या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार दीपक साळुंखे आणि शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख अशी तिरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडीमध्ये शेकापला सोबत घ्यावं यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न झाले. रायगड जिल्ह्यातील काही जागांवरती शिवसेना आणि शेकाप यांच्यामध्ये समझोता झाला, परंतु सांगोल्याच्या बाबतीत तो होऊ शकलेला नाहीये. त्यामुळे सांगोल्यामधली यंदाची लढत जी आहे ती तिरंगी लढत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलासवासी गणपतराव देशमुख यांचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून सांगोल्याची ओळख आहे. सांगोल्यामधून ते 11 वेळा विधानसभेला विजयी झाले आहेत. यावेळेस त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख, आमदार शहाजी पाटील आणि माजी आमदार दीपक साळुंखे या तिघांमध्ये प्रमुख लढत होत आहे. हा सांगोला विधानसभा मतदारसंघ मराठा, धनगर, लोणारी आणि मुस्लिम असा या सर्व जातीय समीकरणांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळ पाणी प्रश्न हा मुद्दा कायम चर्चेत आलेला आहे. सांगोल्यामध्ये पक्षाच्या राजकारणापेक्षा गटाच्या राजकारणाला अधिक महत्व राहिलेलं आहे. सध्या जी तिरंगी लढत होत आहे त्याच्यामध्ये दीपक आबा साळुंखे जे आहेत महाविकास आघाडीचे हे किती मतं घेतात
त्यांचं आव्हान ह्या दोघांपुढे कसं असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस विधानसभा हा एक महत्वाचा मतदारसंघ आहे. भाजपकडे मोहिते पाटील यांच्या घरातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेची उमेदवारी मागितली होती. ही उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला, उमेदवारी मिळवली आणि ते माढामधून खासदार झाले आहेत. त्यांचे माळशिरसमधील पारंपरिक विरोधक उत्तम जानकर हे देखील लोकसभा निवडणुकीपासून त्यांच्यासोबत आहेत. माळशिरसमध्ये मोहिते पाटील आणि जानकर गट एकत्रित आल्यामुळे उत्तम जानकर यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाल्याचे सध्या दिसत आहे. माळशिरसचे विद्यमान आमदार भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी देखील माळशिरसमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यांचा संपर्क खूप चांगला होता, त्यांनी कामही केली होती. परंतु सोलापूर लोकसभेमध्ये राम सातपुते यांचा पराभव झाल्यानंतर ते काही दिवस संपर्काच्या बाहेर होते. आता परत त्यांनी मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ज्या लक्षवेधी लढती असतील त्यामध्येही माळशिरस मतदारसंघाचा समावेश आहे. त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत आणि काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके ही जागा महाविकास आघाडीमध्ये कोणी लढवायची, राष्ट्रवादीने की काँग्रेसने, या संदर्भात शेवटपर्यंत निर्णय न झाल्याने शेवटी मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय ह्या मतदारसंघाच्या बाबतीत महाविकास आघाडीने घेतला आहे. या मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार, भाजपचे उमेदवार समाधानदार अवताडे हे देखील मैदानात आहेत. तिरंगी लढत मंगळवेढ्यामध्ये होत आहे. पंढरपूर मंगळवेढा असा हा एकत्रित मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील चौथं जे निर्णायक नाव मानलं जातं ते माजी आमदार प्रशांत परिचारक आहेत. प्रशांत परिचारक यावेळेस या निवडणुकीपासून अलिप्त आहेत. त्यांच्या गटाने भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु पक्षाचा आदेश नेते पाळू शकतात. कार्यकर्ते किती एक दिलाने एक मनाने काम करतात हे निकालानंतरच आपल्याला समजणार आहे. मंगळवेढ्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाण्याचा प्रश्न गेल्या 3-4 निवडणुकांपासून सातत्यानं गाजत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवेढ्याची निवडणूक ही लक्षवेधी होण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा आपला सोलापूर जिल्ह्यातला मतदारसंघ आहे बार्शी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये माजी मंत्री दिलीप सोपल आणि अपक्ष आमदार राजेंद्र राऊत या दोघांमध्ये गेल्या 3 ते 4 निवडणुकांपासून सातत्याने हा संघर्ष चालू आहे. बार्शीचं राजकारण पक्षापेक्षा व्यक्तिगत गटातटावर जास्त आधारलेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये हा विधानसभा मतदारसंघ धाराशिव या ठिकाणी येतो. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमराजे निंबाळकर यांना बार्शी विधानसभा मतदारसंघाने जवळपास 54,000 मतांचं मताधिक्य दिलेलं आहे. जो मतदारसंघ दरवेळी काठावर 5-10 हजाराच्या फरकाने उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतो तो मतदारसंघ यावेळी 54,000 मतांनी महाविकास आघाडीकडे झुकल्यामुळे या मतदारसंघातल्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. श्रोते हो, आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आज आपण सोलापूर जिल्ह्यातल्या विविध मतदारसंघांची माहिती घेतली. या कार्यक्रमाचं संपादन आणि निवेदन होतं माधवी कुलकर्णी यांचं, संकलन होतं महेश पांढरे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.